फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बरं, फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून एवढा छान खमंग आणि 3 in 1 असा पदार्थ कसा काय बनवू शकतो. मोहरी घालूया. मोहरी छान तडतडून द्यायची. त्याचबरोबर जिरं सुद्धा घालून घ्यायचं. पहा, जिरं सुद्धा छान असं फुललं की लगेच यात कट केलेली हिरवी मिरची घालायची. इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर हिंग घालून घेते. मध्येच ना आपण इथे थोडी कोथिंबीर घालून घेऊया. यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घालूया. तुम्ही हवं तर लसूण ठेचून आणि अद्रक किसून सुद्धा घालू शकता. याच्यात यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे. तर तुम्हाला ज्या वाटीने मोजून पीठ घ्यायचे त्याच वाटीने मोजून पाणी घ्यायचं. तर इथे मी 1 वाटी पाणी घालून घेतलं. आता पहा, या पाण्यामध्ये ना आपल्याला मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आणि ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला. आता हे पीठ यामध्ये घालायचं आणि हे लगेच असं हलवून घ्यायचं. पहा, अगदी या पद्धतीने छान असं मिक्स करायचं. त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे आणि गाठी झाल्या तरी ते आपण फोडून घेणार आहोत. तर पहा, इथे मी कंटिन्यू हलवत अशा पद्धतीने हे पीठ आता मिक्स करून घेते. मी मिक्स करून घेतलेलं हे पीठ. आता हे पीठ आपण थोडा वेळ शिजून देऊया. थोडा वेळ म्हणजे कमीत कमी 5 मिनिटं तरी हे पीठ आपल्याला शिजून द्यायचं आहे. तर यामध्ये मी हे पीठ आता काढून घेणार आहे. अशा पद्धतीने घालून घेते. पहा, पिठाची जितकी क्वांटिटी आहे ना तितक्याच क्वांटिटीत आपल्याला बटाटा इथे घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी पीठ घेतलेला. त्याचा गोळा पाहिला तर आपण पहा 2 बटाट्यांनी इतका त्याचा गोळा तयार होईल असा आहे. त्यामुळे मी इथे 2 बटाट्यांचा वापर केला. बटाटा जास्त घेतला ना की आपण जो पदार्थ करतोय तो खायला खूप जास्त छान लागणार आहे. तर पहा, इथे मी 1 बटाटा अशा पद्धतीने किसून घेतला. आता असंच आपण दुसराही बटाटा हा किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पहा, मी इथे संपूर्ण हे दोन्ही बटाटे किसून घेतले. यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालूया. आपण पीठ शिजताना मीठ घातलेले त्यामुळे आता मीठ आपल्याला थोडं कमी घालायचं आहे. सोबतच कोथिंबीर घालून घेणार इथे मी कट केलेली आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चाट मसाला आणि मिरे पावडर. तर इथे चाट मसाला घेतला मी जवळपास अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मिरे पावडर घेतलेली आहे. जर तिखट नको असेल मिरे पावडर स्किप केली तरी चालेल किंवा सुरुवातीची हिरवी मिरची स्किप केली तरी सुद्धा चालणार आहे. आता यामध्ये आपल्याला अजून एक सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे. तो म्हणजे 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ आणि हा ऑप्शनल नाहीये, आवर्जून घाला. जर तुमच्याकडे बेसन पीठ भाजलेलं असेल ना तर ते घेतलं तरी चालेल. इथे मी कच्च्याच बेसन पीठाचा वापर केलाय. पण जर तुमच्याकडे भाजलेलं असेल पीठ तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. आणि आता हे पीठ मळताना जर तुम्हाला वाटलं की खूप पातळ आहे पीठ तर तुम्ही अजून जास्त यामध्ये कोरडं पीठ गव्हाचं किंवा बेसन पीठ ऍड करू शकता. तर इथे आपला पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. आता याच्या आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे टिक्क्या करून घ्यायचे. हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि पहा अशा पद्धतीने ह्याला कचोरीचा आकार द्यायचा आपल्याला. तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि प्लेटमध्ये बसतील तितक्या कचोऱ्या मी इथे करून घेतलेल्या आहेत. आता एक एक करून आपण अगदी अलगद हाताने ह्या सोडून घेऊया. तेलात बसेल तितक्याच कचोऱ्या आपल्याला एका वेळी सोडायच्या आहेत. पहा, याचा रंग थोडा बदललेला आहे. जोपर्यंत याचा रंग बदलत नाही ना तोपर्यंत अजिबात याला आपण हात लावायचा नाहीये. अशा पद्धतीने रंग बदलला की ह्याला पलटी करून घेऊया. तर इथे पहा, आपल्या कचोरीला मस्त असा रंग आलेला आहे. आता अशा रंगावर येईपर्यंतच आपल्याला कचोरी छान अशी तळून घ्यायची आहे. आता आपण ही काढून घेऊया. खमंग खुसखुशीत झालेली असणार आहे. तुम्हाला मी नंतर तळून सुद्धा दाखवते. तर पहा, इथे हे काही कटलेट तळून घेतलेले आहेत आणि बाकीचे आता करणार आहे. खूप छान होतात, भरपूर प्रमाणात होतात आणि अतिशय चविष्ट होतात. त्याचा आवाज सुद्धा मी तुम्हाला ऐकवते. आता पहा, अतिशय मस्त असे झालेले आहेत. पहा, खूप भन्नाट होतात. आतमधून ना असे सॉफ्ट राहतात आणि वरतून अतिशय कुरकुरी किंवा कटलेट तयार होतात. आता हे कटलेट किंवा कचोरी आहे ना तुम्ही हिरवी चटणी त्याचबरोबर आपली जी चिंचगुळाची चटणी असते ना त्यासोबत एन्जॉय करू शकता. फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. डिटेल व्हिडिओ नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.